मला ना माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला होता आणि आम्ही असंच बोलत होतो. बोलता-बोलता ती असं बोलली, की "यार तारू, मुझे ना लाइफ में डिस्ट्रैक्शन नहीं चाहिए." तर मी तिला थोडं थांबवलं आणि तिला बोलले, "एक मिनिट, तू डिस्ट्रैक्शन ये वर्ड यूज़ ही क्यों कर रही है? अगर तुझे लाइफ में डिस्ट्रैक्शन नहीं चाहिए, तो वर्ड तू यूज़ मत कर. इसके अलावा तू ये भी तो बोल सकती है ना, की मुझे लाइफ में फोकस चाहिए." तर यामधून मला फक्त तिला एवढंच सांगायचं होतं, की आपल्याला असं वाटत असतं, की आपण पॉझिटिव्ह थिंक करतोय, पण आपण ते निगेटिव्ह वेनी थिंक करत असतो. म्हणजे आपल्या डोक्यात जे विचार असतात ना, ते आपल्याला असं फील होतं, की आपण तर पॉझिटिव्ह विचार करतोय. पण ते जे सेंटेन्स मेकिंग असतं ना, ते पूर्णपणे निगेटिव्ह असतं. कधी असं तुमच्यासोबत झालंय का, की तुम्ही छत्री घेऊन गेलात आणि त्या दिवशी पाऊसच नाही पडला आणि ज्या दिवशी तुम्ही छत्री विसरलात, त्या दिवशी मात्र खूप जोराजोरात पाऊस पडला. असं बऱ्याच वेळा आपल्यासोबत होतं. आणि अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तर जेव्हा आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असतो, त्यावेळेस ना एक मोजकेच 2-3 क्वेश्चन आपल्याकडून सुटलेले असतात आणि आपण असं डोक्यात विचार करतो, की इंटरव्ह्यूअरनी हे क्वेश्चन नाही विचारले पाहिजे, हे क्वेश्चन नाही विचारले पाहिजे. आपण सारखं तेच आपण विचार करत असतो. पण होतं असं, की तो इंटरव्ह्यूवर नेमकं तेच क्वेश्चन विचारतो. अजून एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तर कधी एखादा आपला इंटरव्ह्यू किंवा एखादी महत्त्वाची मीटिंग असेल, कुठे आपल्याला एखाद्या प्रोग्रामला जायचं असेल, त्यावेळेस आपण असा विचार करतो, की यार मला लेट नाही झालं पाहिजे, मला लेट नाही झालं पाहिजे, मला तिथे जायला उशीर नाही झाला पाहिजे. पण होतं काय? नेमकं तिथं जायला उशीर होतो. तो त्याच दिवशी बस यायला लेट होते. त्याच दिवशी तुम्हाला सिग्नल लागतं, ट्रॅफिक लागतं आणि मग आपल्याला असं वाटतं, की मी तर विचार पॉझिटिव्ह केला होता, पण त्याच्या उलटच झालं. पण असं का होतं बरं? तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं, की वेअर युअर अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज. म्हणजे तुमचं लक्ष जिथे जाईल, तिथे तुमची एनर्जी फ्लो करेल. तर आपण जे सेंटेन्सेस बघितले, की मला उशीर नाही झाला पाहिजे, मला उशीर नाही झाला पाहिजे. आपण सारखं-सारखं तेच अफर्म करत असतो. सारखं-सारखं तेच बोलत असतो. तर काय होतं, तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला उशीर, उशीर, उशीर हेच वर्ड तुमच्या लक्षात राहतो. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये उशीर हा एकच शब्द घुमत असतो आणि होतं असं, की नेमकं तुम्हाला उशीर होतो. पण त्याऐवजी तुम्ही हे पण बोलू शकता, की मी उद्याच्या प्रोग्रामला किंवा उद्याच्या इंटरव्ह्यूला मी वेळेत पोहोचेल किंवा वेळेच्या 5 मिनिटं आधी पोहोचेल. हे पण तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुमच्या माइंडला हे कळेल, की मी वेळेत पोहोचेल आणि त्याची जी एनर्जी आहे तिचा फ्लो तुमच्या वेळेत पोहोचण्यावरती असेल आणि तुमचं लक्ष पण त्या वेळेत पोहोचण्याकडे असेल. तसंच जेव्हा आपण बोलतो, की यार मी सगळं काही व्यवस्थित प्रिपेअर केलंय आणि जे क्वेश्चन माझ्याकडनं सुटलेत ते नाही विचारले पाहिजे. इंटरव्ह्यूअरनी ते क्वेश्चन नाही विचारले पाहिजे आणि होतं असं, की खरंच तो इंटरव्ह्यूअर तेच क्वेश्चन विचारतो. तर इथे तुम्ही काय करता, की ते नाही आले पाहिजेत यावर तुमचा फोकस असतो. पण तुम्ही हे पण बोलू शकता ना, की मी जे प्रिपेअर केलंय, मी जेवढे क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर केलेत, त्यामधूनच मला इंटरव्ह्यूअर विचारेल. तसंच जेव्हा पण तुम्ही कुठली पण गोष्ट बोलता तुमच्या माइंडमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्यांशी पण जेव्हा बोलत असता, त्यावेळेस तुम्ही ह्यावर फोकस केला पाहिजे, की ते सेंटेन्स तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलता. मी माझं पर्सनली एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, तर जेव्हा पण मी इंटरव्ह्यूला प्रिपेअर करते, त्यावेळेस मी माझ्या स्वतःला सारखं आणि सारखं हेच बोलत असते, की जे क्वेश्चन मी एकदम परफेक्ट असा प्रिपेअर केला आहे, इंटरव्ह्यूवर मला तोच विचारेल किंवा त्यातूनच विचारेल. आणि खरंच सांगते, बऱ्याच वेळा असं झालंही. जेव्हा पण आपण कुठला पण शब्द, कुठलं पण सेंटेन्स, कुठलंही वाक्य जेव्हा आपण बोलतो, ते तुम्ही मेक शुअर करा, की ते फक्त पॉझिटिव्ह आहे का तुम्ही निगेटिव्ह वेमध्ये पॉझिटिव्ह बोलताय. यू कॅन ऑर यू कॅन नॉट बोथ आर ट्रू. म्हणजे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही नाही करू शकत. हे दोन्ही पण सेंटेन्स ट्रू आहेत. फरक एवढाच, की तुम्ही त्याला कसं घेता. तुम्ही असं घेता का, की मी करू शकतो किंवा माझ्याकडनं हे नाही होणार, मी हे नाही करू शकत. जर तुम्ही बोललात ना, की मी हे नाही करू शकत, तर तुम्ही ते कधीच नाही करू शकणार. वरचा देव जरी आला ना, तरी पण तुम्ही नाही करू शकणार. का? कारण तुमचा बिलीफ आहे, की मी नाही करू शकणार. आणि जर तुम्ही ठरवलं, की आय कॅन, मी करू शकतो, मी करू शकेल, तर तुम्ही त्या त्या टुवर्ड्स तुम्ही एक-एक स्टेप घेणार. म्हणजे जे तुम्ही ठरवलंय, त्यासाठी तुम्ही ॲक्शन घेणार आणि तुमच्या ॲक्शन हळू-हळू तुम्हाला रिझल्ट देत राहतील. सो नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला असा विचार येतो, की यार मी तर पॉझिटिव्ह थिंक केलं होतं, पण माझ्यासोबत उलटंच होतं, नेहमी माझ्यासोबत उलटंच होतं. त्यावेळेस तुम्ही काय सेंटेन्स बोलता किंवा तुमची एनर्जी कुठे फ्लो होते, ते तुम्ही चेक करा. म्हणजे ते सेंटेन्स परत तुमच्या डोक्यामध्ये रिपीट करा. शांतपणे त्याकडे बघा,
की नेमकं तुम्ही काय बोललात आणि ते सेंटेन्स खरंच पॉझिटिव्ह आहे का? का निगेटिव्ह वेमध्ये तुम्ही त्याला पॉझिटिव्हली बोलताय? तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल, की तुम्ही जो विचार केलाय त्याच्या अपोझिट नाही, तर ते तसंच झालं आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो ना, की मला उशीर नाही झाला पाहिजे, तेव्हा उशीर ही इमेज आपल्या माइंडमध्ये येते. पण नाही, ह्या वर्ड्सचं काहीच आपल्या माइंडमध्ये जनरेट होत नाही. सो अगेन यू कॅन नॉट कॅच एनिथिंग अनलेस यू थिंक यू कॅन. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या विचारांवरती आणि तुमच्या शब्दांवरती डिपेंड आहे. तर नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स येतील किंवा तुम्हाला असं वाटेल, की मी जे विचार केला त्याच्या उलटच होतं, तर 2 मिनिटं थांबा. स्वतःला विचारा, मी जे बोललोय ते बरोबर बोललोय का? किंवा पॉझिटिव्ह वेनी बोललोय का? जर तुमचेही असे काही एक्सपिरियन्स असतील, तुमच्यासोबतही असं झालं असेल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुम्ही ते सेंटेन्स कसं बोललात आणि तुमच्यासोबत उलट काय झालं. सो आजच्यासाठी एवढंच. थँक यू.